कधी विचार केलाय का, अंधारातही निसर्ग प्रकाशात स्वप्न कसं विणतो? जेव्हा हजारो काजवे एकाच वेळी लुकलुकतात, जणू आकाशाने पृथ्वीवर तारांचा वर्षाव केला असं वाटतं. पण एवढं सगळं पाहायचं म्हटलं तर थोडासा त्रास सहन करावा लागतो. असंच आपल्यासोबतही झालं. निसरड्या वाटेवर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा रस्त्यात चिखल साचतो. यातून मोटरसायकल घेऊन जाणं म्हणजे शरीराची कसरत करणे होय. असंच करत असताना आपले युवराज सर मोटरसायकलवरून पडले. नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेखर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला नक्कीच कळलं आहे आपण कुठेच चाललेलो आहोत. येस, आता आपण कॅम्पिंग करणार आणि स्पेशलवाली गेम ती म्हणजे काजा महोत्सव जो आपल्या सह्याद्रीमध्ये पाहायला मिळतो तो आपण पाहण्यासाठी आलेलो. आता मला माहीत नाही की ते मला पाहायला भेटेल का नाही, जे पण असेल मी पुढे तुम्हाला दाखवेलच. पण कॅम्पिंग एन्जॉय करा. मला इथे यायचं असेल ही गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही कार नेत असाल, तुमच्याकडे 4x4 कार असेल किंवा SUV असेल तरच या. जर तुम्ही अशा स्विफ्ट डिझायर वगैरे घेऊन आलात तर तुम्हाला इथेच लावून जावं का, कारण की गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे आणि पुढे गेला तर तुमच्या गाडीला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि इथे लोकल टॅक्सी चालते सुमो, त्या सुमोने तुम्ही जाऊ शकता. आणि आत्ता त्यांनी ह्या गाड्या इथं लावल्या, जे यांचे ओनर आहेत ते बोलले रिक्स नको घ्यायला म्हणून ते गेलेले. आणि मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत युवराज सर आहेत, त्यांची बाईक तुम्ही बघत असेल इथे. आणि इथून असं रस्ता जायला आणि इथे आपली बाईक बघत असेल पूर्ण लगेज भरलेलं आहे. आणि खूप लोकांना प्रश्न पडला असेल की मी माझी ट्रायम का नाही घेऊन आलो, तर त्याचं खूप मोठं रिझन आहे, मी कुठल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगेल. पण विकलेली नाही आहे हे लक्षात ठेवा. खूप लोक मला मॅसेज करतात, अरे फॅशनवर फिरतो आहे वगैरे वगैरे, विकलीस का काय असं तसं. पण नाही विकली आहे. त्याचं रिझन आहे मी पुढच्या कुठल्या तरी एक मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेलच लवकरच. पण त्या रिझनवर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्रीमध्ये. कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद, आणि केलं नसेल तर करून घ्या. आणि बघा युवराज सर आलेले आहेत, आणि युवराज सर आहेत आपल्यासोबत आज कॅम्पिंग करायला. लास्ट टाईम पण आपण जेव्हा आलो होतो तेव्हा पण आपलं सोबत युवराज सर होते आणि आजही आपल्यासोबत आहेत आणि आजही आपण कॅम्पिंग करणार आहोत. चला. A few moments later. फायनली आम्ही कॅम्पिंग लोकेशनच्या इथं आलेलो आहोत. आम्ही थोडंसं आधीच थांबलेलो आहोत, बघत असाल तुम्ही तिथे राजमाची आपला जो किल्ला आहे. आणि इथून फुल ऑफरोडेबल असेल, तुम्हाला सुमो जाते. आणि आम्ही बघत असाल सुंदर असं लोकेशन आहे आणि इथून खूप दरी अशी जाताना दिसते. आणि जो तुम्ही तो बघताय तो बुरुज आहे राजमाचीचा, आणि त्याच्या खाली ते बेस विलेज आहे, तिथून आपण असं करून जातो पाहत असाल. आणि त्याच्या इथेच आम्ही थांबलेलो आहोत आणि आज आम्ही कॅम्पिंग करणार आहोत. ॲक्च्युली मला पुढे जाऊन करायची होती, पण आता मला वाटलं किती वाजलेत, 6 वाजले असेल. येस, 5:45 झालेत आणि अजून 1.5 ते 2 तास लागतील. आणि जिथे कॅम्पिंग लोकेशनला आपल्याला जायचं होतं तिथे खूप वेळ जाईल. मग टेंट लावायला खूप काळोख होईल, त्यामध्ये आधीच थांबूया म्हटलं आणि उद्या सकाळी उठून वाटलं तिकडे जाऊ. पण आपण मेन म्हणजे आलं कॅम्पिंग करायला आणि काजू महोत्सव. म्हणजे आता काजू इथं पाहायला मिळतात का नाही काय माहीत, पण ते डिपेंड असतं की तुम्हाला पाहायला मिळतं का नाही. आपण वेळ न वाया घालवतो, मी आता टेंट लावतो, टेंटचा तुम्हाला टाईमलॅप दाखवतो, नंतर मग आपण पुन्हा भेटूया. चला. आपण इथंच थांबायचा निर्णय घेतला, बघितलं का त्यांची आता आपल्याला इंचेस ठोकायचं. पण आपल्याला डायरेक्ट हे नाही करणार, डायरेक्ट लागणार नाही. हे नाही आणलो मी, काय 17 नाही आणली मग.
फायनली आपला टेंट लावून झालेला आहे. तुम्ही बिरोलमध्ये पाहिलं असेल. आणि असा काही टेंट आहे. आणि इथे आपलीशी बाईक आहे बघा, युवराज सरांची आहे. बिर्याणी सांडली आतमध्ये. बिर्याणी सांडली, अरे काय हरकत नाही. आणि पाऊस पण यायला सुरुवात झालेली बघत असाल. आणि असा आपला टेंट आहे. पाऊस पडायच्या आधीच आम्ही टेंट लावला आहे. आणि बघत असाल पाऊस चालू झालेला आहे. ॲक्च्युली आम्हाला पुढं जायचं होतं, पण पाऊस आणि रस्ता खराब असल्यामुळे आम्ही म्हटलं की आता इथं राहू, सकाळी उठून आम्ही किल्ल्यावर जाऊ किंवा इथूनच परत रिटर्न घरी जाऊ, असं आमचं डोक्यामध्ये आहे. सध्या मी अशा ठिकाणी आहे तिथून खूप सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो. तुम्हाला दाखवतो. बघत असाल सनसेट होतं आहे आणि इथे राजमाची किल्ला तुम्ही बघत असाल. आणि सुंदर अशी दरी दिसते. आणि सुंदर अशा ठिकाणी आपण कॅम्प लावलेला आहे. आणि आज आपला नाईट कॅम्पिंग असणार आहे. स्पेशल म्हणजे आपण आलो होतो काजवा फेस्टिवल पाहायला. आता काजवे आपल्याला रात्री पाहायला मिळतील का नाही माहीत नाही, प्रयत्न करू, भेटलं दाखवेल, नाही तर मग कॅम्पिंग एन्जॉय करा. आणि बघा आपली अशी बाईक आहे. बरं असाल किती माती अडकली याच्यामध्ये बघा, ही बघा. आणि आपले युवराज सर जे आहेत ते नेहमीप्रमाणे काय आपल्यासाठी काय ना काहीतरी करत असतात. तर आता ते कॅम्प फायरचा प्रयत्न करतात. बघत असाल लाकडं गोळा केलेले आहेत. पण लाकडं थोडी ओल्ली असल्यामुळे ती पेटत नाही. पेटेलच, खूप भारी वाटते. बघत असाल पुन्हा असं जंगल इथे. आणि इथून असा रस्ता जातो. आणि हा रस्ता जो तो राजमचीला इथं जातो. ॲक्च्युली मला गोष्ट सांगायची होती. ॲक्च्युली आमचा प्लॅनमध्ये काही नव्हतं की आम्ही इथे मागे येऊन टेंट लावणार आहोत असं काही. पण सडनली आमचा, जसं तुम्ही मागच्या याच्या शॉटमध्ये पाहिलं असेल की युवराज सर पडले, आपले लागलं नाही पण गाडी थोडंसं डॅमेज झालं. तर म्हटलं आता थोडंसं माहिती काढलं, कळलं की पुढेसुद्धा चिखल आहे, खूप चिखल आहे. म्हटलं आता आपण आज इथेच थांबूया. चांगलं लोकेशन मला भेटलं, म्हणजे इथं थांबूया. आणि खूप भारी वाटतं. बघा ना तुम्ही, अशी दरी आहे आणि इथं समोर राजमाची किल्ला दिसतोय. आणि सनसेट तर झालाच जम आहे, असं काहीतरी आहे. बघा असं. पण खरंच कधी कधी जे अनप्लॅन जे असतात ते खूप छान सक्सेस करतात. मला खूप बरं वाटतं. आणि जसं मी डोक्यामध्ये प्लॅन केलं होतं की मी पुढे जाऊन टेंट लावेल, खूप काही गोष्टी अशा केल्या होत्या, पण त्याच्यापेक्षा मला इथे खूप भारी वाटतं. काय माहीत, पण मस्त वाटतं. खरंच खूप भारी वाटते. म्हणजे आयुष्यात खूप काही गोष्टी बॅकग्राऊंडमध्ये चालल्यात, त्यातून असा निवांत वेळ भेटणं आणि असं सुंदर जागा भेटणं, ती पण अनप्लॅन गोष्टीमध्ये, तर खरंच खूप बरं वाटतं. आता इथं मला माहीत नाही कोण कॅम्पिंग करतं का ना काय, एवढं माहीत नाही मला. पण मला जागा भेटली, म्हणलं सरांना बोला आपण थांबूया इथे. आणि सर तिथे आहेत, कॅम्प फायरचा प्रयत्न करतात आणि मी इथे बसलो आहे. भारी वाटतं. म्हणजे मला वाटतं मी दुपारी 12 वाजता इथे निघालो होतं घरातून आणि आत्ता मला वाटलं 6 वाजले असतील. थोडं थांबत जेवलो पण आम्ही, काही फोटोज काढले. खूप भारी वाटतं. चला मग पुढे काय घडलं तुम्हाला सांगतो, नाहीतर काजवेचे काही तुम्हाला शॉर्ट दाखवतो जर भेटले तर, आणि मध्ये काय दिसलं तर तुम्हाला कळवतो. चला. जवळ पण करतो असं. जास्त सर वाट पाहावी नाही लागली आपल्याला. लगेच आले. Tomorrow.
सकाळचे ऑलमोस्ट 6:30 वाजलेत आणि रात्री थोडं आम्हाला उशीर झाला झोपायला. आणि जे काजू आम्हाला दिसलेत एक नंबर सांगतो. तो समोरचं झाड दिसतं तुम्हाला या पूर्ण आणि मागच्या साईडला सुद्धा भरपूर काजू होते. आणि बघा असा आमचा काय टेंट आहे. इथे आमची लाईट आहे बघा. इथे युवराज सर झोपले होते, इथे मी झोपलो वर सर. चला बाहेर दाखवतो ना, बाहेरचा नजारा दाखवतो मला. बघा इथे आम्ही कॅम्प फायर केलं होतं रात्री. आता सुद्धा प्रयत्न चालू आहे, पण रात्री दव पडल्यामुळे ते पाणी थोडंसं भिजलं आहे, त्यामुळे ते पेटत नाही आहे. आणि हे समोरचं झाड तुम्ही बघत असाल, इथे आणि इथे पूर्ण काजूच काजू होते रात्री, भरपूर काजू होते बघत असाल. आणि ऑलमोस्ट सनराईज म्हणता येत नाही, पण थोडं उजाडलं आहे बघत असाल. सुंदर असं लोकेशन आहे आणि खरंच खूप छान वाटलं. जसं की मी तुम्हाला काल बोललो होतो, मला अपेक्षा नव्हती की इथे काजवे पाहायला मिळतील, पण आम्हाला पाहायला भेटले. खरंच खूप पूर्ण असं हे या झाडावर जास्त होतं, या झाडावरती. आणि आम्हाला जास्त इकडे तिकडे धावपळ करावी लागली नाही काजवे बघण्यासाठी. काही काजू तर आम्ही बसलेल्या ठिकाणी पण साईडून जात होतो, एवढे काजू होते. आणि तुम्हाला यायचं असेल इथं काजवे महोत्सवाला, पण एक गोष्ट सांगतो की हे सगळं तुमच्या लकवरती आहे आणि तुम्ही कुठल्या ठिकाणी थांबताय. जिथे झाडी असेल त्या झाडी ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील, पण असं शांत असं सपाट ठिकाणी गेलं तर तुम्हाला काजवे नाही भेटणार पाहायला. पण खरंच आम्हाला खूप काजवे पाहायला भेटले. मी आयुष्यात पहिल्यांदा एवढे काजवे पाहिले असतील. आणि युवराज सर सांगतील, युवराज सर आपण युवराज सरांना विचार, तर काजू कसे होते काल रात्री? खूप खूप काजू होते अक्षरशः, म्हणजे झाडाच्या झाडं भरलेली होती आणि मजा आली खूप. अपेक्षा होती आपल्याला एवढं पाहायला? नाही नाही, आम्हाला वाटलं की आम्ही ठरलेल्या ठिकाणी न गेल्यामुळं आम्हाला काजवे बघायला भेटणार नाहीत, पण भरपूर काजवे बघायला भेटले. मला आता असं वाटतं की आम्ही तो निर्णय जो घेतला तिकडे न जाणं तर बरं वाटतं, कारण की आम्हाला जास्त धावपळ करावीच लागली नाही. म्हणजे बघा ना, ह्या पूर्ण या झाडावरती पूर्ण अशी इथे पण होती, इथे एवढी नव्हती, पण या ठिकाणी भरपूर होती, कारण की इथं झाडी आहे. झाडी असल्यामुळे आम्हाला काजवे भरपूर म्हणजे भरपूर पाहायला भेटले. खरंच खूप बरं वाटतं. आणि मला वाटतं रात्री 3-4 वाजेपर्यंत काजवे होते त्यामुळे. आणि बघा सुंदर असं वातावरण झालं. आता तुम्हाला एवढं क्लिअर दिसतं का नाही काय माहीत. तिथे धुकाची अशी चादर आहे आणि समोर किल्ला आहे, राजमाची किल्ला आहे बघा, एक नंबर. तुम्हाला दाखवतो की रात्री दव किती पडलं होतं, त्यावरून तुम्हाला अंदाज लावता येईल. बघा मी कॅम्पिंगचे जे टोप वगैरे आहे ते इथं ठेवलं बघा, अजूनही त्याच्यावरती दव आहेत. इथे पण आहे बघा. कपडे सुकत टाकले होते ते सुद्धा अजून सुकलेले नाही आहेत. विचार करा, एवढं दव पडलं आहे. आणि थंडी पण आहे, असं नाही की नाही आहे, थंडी पण आहे. छान वातावरण. चला आता आपण चहा बनवूया. चहा बनवताना तुम्हाला दाखवतो. रात्री आम्ही खूप सारे स्टेटस ठेवलं, खूप लोकांचे आम्हाला मॅसेज आले, अरे वा काय छान, रिक्स आहे का? खूप असं ठिकाण तुम्ही जाऊन तिथं कॅम्पिंग करताय तर खूप रिक्स आहे, पण असं काय नाही बघा. ही पूर्ण झाडी आणि हा रस्ता असा राजमाची तो रस्ता आहे, म्हणजे तो आपल्या गावात जातो. इथून आम्ही असं खाली आलो आणि इथे असं सुंदर असा आपण टेंट लावलेला आहे आणि इथं आपल्या बाईक्स आहेत आणि इथं सुंदर असा नजारा आहे. तर त्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम नाही. आणि प्रॉब्लेम आला असं तर बघितलं असतं. खूप लोक विचार काय करतात की असं होईल तसं होईल, वाघ आलं तर काय करू. आम्हाला 2-3 जण बोलले, पण काय सर युवराज सर? हो बोलले होते की इथे थोडी भीती आहे जनावरांची, पण आम्ही म्हटलं बघू, आपण पण काही कमी जनावर आहेत का, आल्यावर बघू म्हटलं. आम्ही पण विचार केला, पहिले येऊ तर जाऊ बघू. खूप लोक विचार काय करतात, येण्याच्या आधी खूप विचार करतात. आम्ही विचार केला आल्यावर बघू. तर आम्हाला काय रात्री एवढं काय वाटलं नाही, कारण कदाचित आम्हाला त्या गोष्टी सवय झाली म्हणून काय वाटलं नाही. पण नवीन जर कोण असतं तर त्याची फाटली असते, कारण की काही बेडका असे होते. युवराज सर सांगतील
बेडकांचा आवाज कसा असेल, मांजरीसारखा होता हो का? हो मांजरीसारखा होता. मध्येच एखादा प्राणी कान झटकतो तसा आवाज येत होता. खूप वेगवेगळे आवाज येत होते. पण खूप जणांना या गोष्टी माहिती नाही, कारण ते कधी असं जंगलात कॅम्पिंग कधी केली नाही. तर दुसरं कोण असतं ना ते 100% सर घाबरलं असतं ते. आता कसं आपल्याला माहित होतं म्हणून काय एवढं काय हो, प्रॉब्लेम झाला वाटलं नाही. नाही काय. आपल्याला म्हणण्यापेक्षा तुम्हाला माहित होतं. मी पण पहिल्यांदाच बेडकाचे आवाज ऐकले असे वेगवेगळे. तर असे नंतर काय वाटलं ना आम्हाला, कारण की आणि जर तुम्हाला कॅम्पिंग कुठेही करायचं असेल एक टिप्स तुम्हाला देतो, काळोखाच्या आधी कधी पण त्या ठिकाणी, कारण त्याचं रिझन सांगतो. तिथल्या वातावरणात तुम्ही मॅच होता. जर तुम्ही काळोखात पोचला तुम्ही 100% घाबरणार, कारण तिथल्या आवाजाचं तुम्हाला काही माहीत नसतं. जसं तुम्ही आता जसं उजेड बघा, हळूहळू जर रात्र झाली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण की तुम्ही त्या जर तिथल्या ठिकाणाला मॅच होता त्या आवाजाला. त्यामुळे जर कुठेही कॅम्पिंग करायची असेल तर काळोखाच्या आधी करा, हे लक्षात ठेवा. चला आता आम्ही चहा बनवतो तुम्हाला ब्लॉग लावतो. ब्रेकफास्टसाठी आम्ही उपमा बनवतो आहे. बघत असाल पाणी इथं गरम होते. आपल्याकडे रेडी टू ईटवाला उपमा आहे, 3 मिनटात बनतो. बघत असाल आता पाणी आम्ही गरम करायला ठेवलं. जर हा उपमा नाही आपल्याला जर पुरला तर आपल्याकडे मॅगी पण आहे, ती पण 2 मिनटात बनते. पण आजपर्यंत मला आठवत नाही की 2 मिनटात ती बनली म्हणून. बस पाणी गरम झालं, आता उपमा टाकूया. तिथे हो फायनली उपमा झाला आपला. पण त्याला थोडंसं आम्ही झाकण ठेवलं. बघत असं काढू का झाकण? काढा सर. उपमा हो पाले. चहाचं आम्ही सगळं आणलं, पण साखर आणायलाच विसरलो आम्ही. म्हणजे आम्ही नाही, कारण माझ्याकडं ते होतं. सगळं भरलं, दुधाची पावडर भरली, परत कॉफीसुद्धा भरली, पण साखर टाकायलाच विसरलो. A few moments later. आमचा नाश्ता करून झाला आहे आणि थोडंसं आता आम्ही थांबतो आहे. चहा तर काय बनवायला जमली नाही, कारण साखर नव्हतं. मला आता कडू कॉफी पिण्यात मजा नाही आहे. किती भारी बघा. थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो की मला काजू कुठे कुठे पाहायला भेटलं. जसं की तुम्हाला इथं दाखवतं, इथं तर काजू पाहायला भेटलंच. खरंच खूप भारी लोकेशन. इथून असा रस्ता आहे, ऑफ रोडिंग आहे फुल. ते तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये किंवा कालच्या फुटेजमध्ये पाहिलं असेल तुम्ही. खतरनाक आहे. टेंट काढतो, सगळं सामान वगैरे आवरतो. हे खूप ओलं झालं आहे, काढतो आणि मग तुम्हाला काढतानाचा टाईमलाच दाखवतो. चला. गाडी उभी केली. बघा समोरून 4th गोरखा येते. फर्स्ट टाइम मी तिला बघतोय ऑफ रोडिंग करताना. आणि एवढंच मागेच 2 डोअर 5 डोअर आहे. जबरदस्त. ॲक्च्युली ही आर्मीची वाटतं. तर ना झाला
आता काही एवढं टेन्शन नाही, आता असंच नॉर्मल असतेच. फायनली आपण आलेलो जिथून आपण जाण्यासाठी आतमध्ये आलो होतो. तर असं आता लोणावळ्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे, इथून पुढे गेला लोणावळा सिटी लागते. ऑलमोस्ट लोणावळ्यामध्येच आहोत आपण. आणि हा बोट तुम्ही बघत असाल, इथून असं गेल्यावरती राजमध्ये जायला रस्ता आहे. आणि खरंच खूप भारी हा कॅम्पिंग होते आणि खूप छान उरसरवड बघत असेल. आपल्या गाड्या बघत असेल, गाड्यांची पुन्हा अवस्था काय झाली. इकडे बघा पुन्हा चिकडाने माखलेले आहेत. आणि मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधी वाया जात नाही, लक्षात असू द्या. चला मग पुन्हा भेटू असाच काय व्हिडिओ मिळतो. पर्यंत बाय बाय, निवांत. चला.